मम्मा बाबाला असं करायचं. काय रे? हे असं बघ. बर बर चालते. हां, खरोखर. तुला केक देऊ का खायला? हां. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर ॲनिव्हर्सरीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता ना आम्ही असं छोटंसंच असं घरच्या घरी डेकोरेशन करून ना सेलिब्रेशन करायचं होतं. मग त्याच्यासाठी असं छोटासाच मी बिंटो केक ऑर्डर केला होता आणि ह्यांनीही काही फ्लावर्सचा हे गुच्छ वगैरे आणला होता देण्यासाठी. तेवढं छोटं आम्हाला डेकोरेशन करायचं होतं. आणि त्या आहे ना, अनुज मला बोलत होता की त्यांना कुठला व्हिडिओ बघितला होता आणि त्यात ते दोघं कपल्स डान्स करत होते. तर तो मला म्हणत होता की तू आणि बाबा असंच कर, बाबांना सांग असं. आज आहे ॲनिव्हर्सरी आणि आज हे मी कुठं तर बाहेर घेऊन जाणार आहेत. तर चला बघूया. अजून आवरलं नाही, फक्त ड्रेस वेअर केलाय. बघूया आता कुठं घेऊन जाणार आहे. मला सांगितलंय आवरून बस म्हणून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. जो 12 वाजता केक कटिंग केलं होतं ना, ते तेवढं छोटंसंच होतं ना, मग त्यामुळे ते केलं होतं. मग ते अनुजला दुसऱ्या दिवशी सकाळी ते केक खायला दिला. इथे ना त्याला केक खायला दिला आणि मी लगेच देवपूजेच्या तयारीला लागले. आणि इथं देवपूजा वगैरे झाले, सगळं बत्ती वगैरे स्वच्छ करून घेतली. आणि इथं मी आईंच्या फोटोला दिवाबत्ती आणि अगरबत्ती करत होते. तोपर्यंत लगेच देवालाही दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून घेतली. तेवढ्यात हे पण गेले होते सकाळी लवकर त्यांच्या ऑफिसवर. कामगार दिनानिमित्त झेंडावंदन असतं. मग तिकडून आले आणि मला म्हणले लगेच आवर, आपण बाहेर जायचं आहे. मग काय मी लगेच आवरायला घेतले. पण कुठे ते त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं. चल पटकन जायचं आहे एवढंच बोलले होते. म्हणून त्यासाठी आम्ही निघालो जाण्यासाठी. पुढं आलोय तरी पण आहोने अजून सांगितलं नाही की आम्ही कुठं नक्की जाणार आहे. ते बघूया आता कुठं नेतात. काय तुम्ही कुठं? मला आवरायला सांगून गेले होते ना, तेव्हाच त्याला पण घेऊन गेले होते. मग त्याला बहुतेक ह्यांनी सांगितलं होतं की आपण तासगावला जायचं आहे. मग ह्यानं तर फक्त तेवढंच लक्षात ठेवलेलं की तासगावला जायचं आहे. बघू आता तासगावला तर नेतात, पण कुठं नेमकं नेणार आहेत ते. मग इथं ना आम्ही थोडं थांबलो होतं रस पिण्यासाठी. ह्यालाच पाहिजे होतं 2-3 ठिकाणी म्हणला रस प्यायला थांबवा, रस प्यायला थांबवा. मग ह्यांनी नाही तर रस प्यायला थांबलं होतं. आणि मग आम्ही सगळ्यांनी रस पिला आणि परत निघालो. का तर ऊनच इतकं लागते की फक्त काहीतरी गारच प्यावं एवढीच इच्छा होते. तासगावमध्ये आले तर बघते तर काय ह्यांनी ना आम्हाला तासगावमध्ये प्रसिद्ध असं राधाकृष्णाचं खूप छान मंदिर आहे. तर तिथंच आम्हाला ते घेऊन आले होते. ॲक्च्युली हे तासगाव म्हणजे तासगावमध्ये नाही, तासगावच्या पुढे ना आरेवाडी म्हणून गाव आहे. तर तिथं हे आहे. तर इथं आल्याला अनुची धावपळ चालू झाली. मंदिर तर इतकं सुंदर होतं, त्यामुळे आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला. बघतोय तर काय तिथं गेल्यावर समजलं की 1 ते 4 मंदिर म्हणजे उन्हाचं मंदिर बंद असते. भरपूर लोक आलेली होती पण त्यांना ही माहीत नव्हतं की पण तरी पण आम्ही ना सगळं फिरून बाहेरचं जे असतं ना ते सगळं आत पण सुंदर आहे आणि तिथं बाहेरही सुंदर आहे. मग तिथं सगळं ते पूर्ण मंदिर आम्ही फिरून सगळं बघत होतो. 12 वर्षापूर्वी फर्स्ट टाईम आम्ही इथं चालू होतो, त्यामुळे अजून पण हे इथंच घेऊन आलेत. बाय बाय. ए परा, किती छान दृश्य केलंय ना. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, तुमची आमची हेच भेटी येथून या जन्मी. विचार बघू का विचार की त्यांना.
बाहेरून सगळं मंदिर फिरून झाल्यावर ना तिथं आम्ही शेजारी एक गार्डन होतं, मग ते तिथं गार्डनमध्ये बसलो निवांतमध्ये. तिथं बसून असं गप्पा वगैरे खूप आम्ही मारल्या निवांत सगळ्यांनी मिळून. तिघंसुद्धा आम्ही बसलो होतो. खूप सुंदर वाटलं मला तिथं बसून. मंदिर बंद असल्यामुळे जरा शांत बसले गार्डनमध्ये, इथंच मंदिराच्या आसपास. पाणी दे की प्यायला मम्मा. आता काय ताण लागली, भूक लागलेली ना. परत आम्ही तिथून निघालो घरी येण्यासाठी. तर इथं बघू शकता, इथं किती ऊन, भयानक ऊन पडलेलं. पण ना गाडीवर असं काही ऊनच जाणवत नव्हतं. गार वारं, खूप छान वारं येत होतं. कालचं उन्हानंही आम्हाला साथ दिली होती, कारण ऊन तर होतं पण वारं भरपूर लागत होतं. मग लगेच आम्ही ठरवलं की येता येता औदंपूर दत्ताच्या मंदिरात जायचं. मग तिथं आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. तर बघतोय काल पौर्णिमा असल्यामुळं ना तिथंही खूप गर्दी होती. पण गर्दी असू दे, पण दर्शनही आम्हाला खूप छान झालं होतं. ए सोन बाळा या. चला मोरिया फोटो. चला पुढे पुढे. मम्मा इकडून जाईल. आलं बघा आलं. दर्शनी झाले आणि इथं लगेच आम्ही फोटो वगैरे पण थोडे काढले आणि लगेच इथं भूक लागली होती. मग आहे आम्ही तिथंच वरती ना एक चॅट सेंटर व आईस्क्रीम होतं, मग तेही खाल्लं आणि घरी येऊनही आम्हाला बाहेर जायचं होतं. मग घरी येऊन आवरून तयार झाले आणि सगळेजण फॅमिली आणि फ्रेंड गेलो जेवण्यासाठी. तर इथं मस्त आम्ही जेवण्यासाठी आलो आणि आत येताच एंट्री करता आमच्या पोरांची काय मस्ती थांबत नाही. तर बघा कशी मस्ती करतात. आणि लगेच जेवण वगैरेही मग इथं चालू होतंच आमचं. इथं मस्त जेवणाचं ताट आलं आणि असा आमचा सगळ्यांसोबत आणि दोघांसोबतही घालवलेला दिवस खूप छान गेला. आणि आजची ही ट्रीट आमच्याकडून आमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला होती. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय.